आयला कशाला मध्ये घेतेस काय असेल ते तुझं तो बोल की बघ तर शिव्या कशाला देते माकडा आहे घाल्या बस कडेला घे बायका जागा पाणी उडवून ए त्याला म्हणते शिवाय देऊ नकोस आणि तू काय करतोयस रे काय घाले ही शिवी आहे का कोणी बी कावा मी देते बर ए बाळ विकास दिसायला झकात चांगली घासून पुसून आंघोळ करा कांगाला साखर लाव कांगाल लाव हे माकडा तू येत जाऊ नको माकडं पावायला मी माझी आंघोळ करत होतो ना तुम्ही कशाला माझ्यापाशी यायचं तुम्ही तिकडे तुमच्या आई घालायची नाही ए आब्या हे शिव्या देतोय बरं का याला हिरीत टाकीन आणि खाली लावून अजून बुडवीन का रे आत्ताच म्हणलास ना आय गाला शिबी नाही म्हणून मग आता तुझ्याबरोबर बोलायचं म्हणजे स्वतःचीच काढून घेतले का बघ बरं मी काय म्हणतोय आज सुट्टी आहे खेळायला जायचं का अरे आता आपल्या गावात जाऊन खेळायचंच आहे की अरे गावात नाही तिकडे मुरटात बॅट बॉलच्या मॅच आहेत आपला सूर्या सांगत होता बक्षीस बी आहेत अरे पण खेळायला जायचं म्हणजे टीम पाहिजे ना आणि गावातली पोरं अचानक कशी येते त्यासनी कालच सांगायला पाहिजे होतं शुभे खेळते चांगले पण त्याला पोरींचा ना तो काही याचा नाही दाद्याला घरात काम असेल मग आता जागेवर कोणच गावणार नाही त्याला काय होतंय सुन्याच्या टीम मधनं खेळायचं तो काय नाही म्हणतोय अरे पण तो काय आपल्यासाठी त्याच्या टीम मधलं गडी बसवणार आहे का त्यापेक्षा एक काम करू आपण का नाही आपल्याच गावात जाऊ आणि आपण नेहमी खेळतोच खेळू की बॅट बॉल अरे तिथं गेलं का नाही मग दादा आणि शुभा ती बी येतील खेळायला अरे गावात नाहीत मज्जा तिकडे का दिवसभर थांबायची होय एक मॅच हरलो की यायचं घरी निघून म्हणजे एकच मॅच खेळायची म्हणकी आणि एवढ्या पोरांनी जिंकणार आहे इथं हा ब्या चल की जाऊया लागा लई दिवस झाला असं बॅट बॉल खेळून अरे शेतकरा मस्त कोणा बघ मी बी उभे अरे चल की तेवढीच फिल्डिंग करते आणि किरण आणि मध्या तुम्हाला आत्ताच सांगतोय बरं का एक मॅच खेळायचं आणि लगेच जायचं घरी अरे आपण सकाळपासून जेवलो बी नाही आता घरी जाऊ घरची बी वाट बघत असते अरे अशी एकच मॅच खेळायची आणि लगेच जास्त बघ हा चालतंय मग घाल कचऱ्यावर अरे पण सुन्या कुठं आहे आता तिथे बसलाय अरे अरे हो दमान अरे इकडे कस काय तुम्ही अरे तू म्हणलास ना सामना आहेत म्हणलं यावं आम्हाला विकी कुठे तरी बरं झालं आला आमच्यातली पोरं गेल्यात खेकड्याला आणि 3 जण कमी पडतात मग चालतंय की आमच्या तिघांनी घे ह्या इक्याला बसतो खाली असं बी ह्याला आम्ही कच्चा लिंबू म्हणून देतो ए मी कशाला तूच बस जा खाली आणि सुन्या मी काही कच्चा लिंबू नाही राहिलो हो ह्याचा लिंबू चांगला चिकलाय हे अरे खेळू दे केला का त्याला राखीव मध्ये खेळेल नाहीतर राहील की अंपायर ए कळतं ना तुला अंपायर मधलं तर एक दोनदा मार खाल्लाय पोरांचा पण खरं बोलतो म्हणजे मागं आणलास तर माझा निकाल बरोबर होता ना नाही तेव्हा चुकला होता एवढं बी शहाणं नाही सुन्या त्याचं बघू काय करायचं ते चल की आपण टीम देऊन येऊया अरे त्याला पैसे लागतात समद्याने मिळून काढतो आम्ही अरे मग राहू दे सोन्या अरे आमच्याकडे नाहीत पैसे आहे का झाली का रडायची सुरुवात अरे तुम्ही इथं आलाय म्हणलं मी तुमच्याकडनं पैसे घेऊन होय अरे आमची पोरं येड्या बोड्याचे आहेत पैसे भरून खेकड्याला गेलेत होय सुन्या पहिल्या नंबराला किती बक्षीस आहे रे अरे लय मोठी बक्षीस आहेत पहिलं 300 अयो दुसरं 200 लयच आहे आणि तिसरं 100 वैयक्तिक बी आहे ती 50 25 आणि संघ आलाय म्हणून सांगून येतो तुम्ही चालतंय होय सुन्या मॅच जिंकले त्यातले पैसे आम्हाला देणार ना लगा प्रवेश फी तुम्ही भरली म्हणल्यावर देणार की बरं येतो मी बरोबर आहे त्याचं माझ्या अरे तो फी मागत होता तो आपण म्हणलो आमच्याकडे पैसे नाहीत आणि आता बक्षीस मिळणार आहे म्हणल्यावर लगेच वाटा मागायला लागलो अरे मग आपण टीम मध्ये आहे ना आता आमचा चुलता घरातलं काम करा अजिबात येत नाही पण वाटण्या करायची म्हटलं असं लाळ गाळ्यात पळे देत बघ अरे पण ही चुकीचं आहे ना माझ्या अरे मग काम करायला आपण आणि ह्यो पैसे घ्यायला होय मग फी भरायला तो
आणि पैसे नाही आला आपण वय तू बी का नाही तुझ्या चुलत्यागतच व्हायला लागल्यास बघ. नाही लागा आद्या पुन्हा असला विचार करणार नाही. बर पहिली माझी बॅटिंग. बर चालतंय. चापा काटा. चापा काटा काटा काटा. आई घातलीस काटा. झाला माझ्या लय हावरागत करू नकोस. आता आपण गावात नाही. आभ्याची बॉलिंग चांगली त्याला दे बॉलिंग. अरे मग मी काय म्हणले का पण दुसरी ओव्हर मी घेणार. ए बाबा दुसरी ओव्हर देतो तुला पण आता तिकडे माग उभा राहा. जा. नाही सुन्या अरे मी इकडे खाली उभा राहतो. मला माहित आहे ही सगळी पोरं खालीच मारणार आहे ती. ए बाबा अरे तुम्ही रोज खेळतोय आणि मला माहिती आहे ना सगळी कशी खेळतात. कॅप्टन मी आहे ना. मग मला कर की कॅप्टन. आधी फिल्डिंग कर मग बघू कॅप्टनचं. ए तू किपरिंगला जा माग. तू तिकडे राईटला उभा राहा. तू तिकडे लेफ्टला जा जरा आणि तू इकडे थांब. तू काय करतो इथं. अरे मी अंपायर आहे. हा अंपायर नाही का राहू जा. व्यवस्थित टाका. हा जा जा. ए सुन्या टाकू का. हा टाक. ए मध्ये ए माकडा अरे बॉल धरा येतो का तुला. अरे धरा येतो. वाय झुकला रे. वायच नाही हुकला. अरे तोच वाय चुकलेला आहे. आब्या सांग याला बर का. ए माझ्या माकडा गावा तरी न चिडता खेळ की. अरे धर की आता धर. कोंबड्या पकडायच्या कामात आहे. माकडा तुझ्या चौकात तर नाही दिला. हा टाकतो. ए, 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 आ तुला सांगत होतो का नाही हा कॅच धरा येत नाही. इकडे उभा राहा म्हणले होतं का नाही. अरे कॅच धरा येतो पण आजच कसा काय सुटला काय माहिती. आणि तुला जरी आला असता किती लांब होता बघितलंस ना. लांब होता. मला कॅप्टन केलं. असू दे खेळा गप. अरे गाण्या गाबड्या धर की. दे 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 दे. नीट टाका. हा घे. जा, 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 जा. अरे अरे, काय दे, दे, दे. काय बॉल धरा येईना. सुन्या हा झाल्यावर ठीक आहे तू टाकतोयस का दिव्याला. अरे सारखं मागत होत. दे बघू कसं टाकतंय कळेल. नीट आणि टाक. इकडे पण हे काय. बॅट्समन तयार नाही थांबा. बर हा. ए, 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 माकडा ए बॉलिंग टाकायची काय. तुझ्या सध्याला असं बॉल टाकला होता का रे. नाही तुझ्या नव्यानं टाकलेला. हो भांडण नाही भांडण नाही भांडण नाही. खायला काय मला बॉलिंग दे मला बॉलिंग दे. थांब जरा. बघितलंस का नीट टाक. तू परत टाकला असता बॉल नाही तो चपकीने आला तर बघ. मला तर धावतो. हे त्याला सांग सगळेच बॉल मार. टाक. अरे लका ए पुन्हा तसंच वय. अरे थांबा. अरे काय थांबा काय. थांब की जरा. मी माझ्या डोक्याने खेळतोय. थांबा आता विकेट काढतो का नाही बघा विकेट. अरे ह्याच्या कोणी जा चल. ह्याच्यामुळे लगा मॅच आपण हारायचो. तर काय. अभ्या लागा तू तरी धरला का. अरे चुकला थांब. हा शाबास, शाबास, हा, fielding आहे, चांगला, fielding आहे, चांगला. शाबास. दीपे अगं काय करतेस तू. पाय दाबत होते. नाही दुखत माझा पाय आणि पुन्हा पायाला हात लावू नको. अगं, तुझी जागा पायात नाही. तुझी माहित जागा आहे माझी जागा पायात नाही तुमच्या मनात आहे. पण मी पाय दाबत होती.
पाया नव्हती पडत. नाही दुखत माझा पाय, आणि नको पुन्हा दाबू. मग आत्तीनं आब्याचा पाय दाबलं तेव्हा तिच्याकडे असे नका बघत होता? तेव्हापासून तुमचा बी पाय दुखत होता ना? आईच्या हातनं दाबून घ्यायचं होतं ना पाय? वय म्हणूनच तू नको दाबू. का? बायको असतेच की मैत्रीण, कवा बहीण, कवा आई, आणि मग बायको. मला तुमच्यासाठी सगळंच व्हायचंय. आईची माया, बहिणीची काळजी, आणि बायकोचं प्रेम, आणि मैत्रिणीसारखी मोकळीक सुद्धा. तुम्हाला कधीच कुणाचीच कमी नाही पडून द्यायची. पडेल कमी नोकरीची. टोमणा देताय व्हय मला? अहो, माझ्या नवऱ्याला नोकरी आहे असं सांगायला नको आहे मला तुमची नोकरी. आपल्या संसाराची काळजी वाटली म्हणून म्हणले होते मी. पण तुम्ही लयच मनाला लावून घेतलेलं दिसतंय. चांगलंच आहे की, घ्या लावून आणि शोधा नोकरी. दीपे, मी काय म्हणत होतो, जर लग्नानंतर नोकरी केली तर चालेल का? असं का? कारण आईला शब्द दिलाय, लग्न होईस्तोवर नोकरीसाठी बाहेर गावी नाही जाणार. हो तर लगीन झालं ना, लगेच दुसऱ्या दिवशी आपण जाऊ. एवढी वाईट वाटले का हो मी लगेच दुसऱ्या दिवशी धाडायला? 8-15 दिवसानं जा आणि वर्षांनीच माघारी या. आम्हा सगळ्यासनी न्याला. भाड्याचं असलं तरी चालत, एकदम चाळीतलं, पण घर घ्या तिकडं. आईला मुंबई दाखवा. तू कसा एवढा विचार करतेस? मग दुसरं कामच काय असतं आम्हाला? तुमच्यासारखी आमच्यावर जबाबदारी नसते ना, कमवायची, घर चालवायची. मग असा विचार करते की आपली जबाबदारी घेणाऱ्या माणसाची जबाबदारी घेणं ही आपली पहिली जबाबदारी आहे. बघा की माझ्यावर बी किती जबाबदारी आल्या ना. दीपे, मला नाही वाटत आई गाव सोडून येईल. जर यायचंच असतं ना तर तिने मला अडवलंच नसतं. मग त्यासने हितच ठेवून जायचं. हे बघा, किती बी झालं ना तरी एकच ध्यानात ठेवायचं, आई जन्माला पुरत नसते. दीपे, पुन्हा आई बोलू नकोस. आई शिवार सकाळचा विचार बी नको वाटतो मला. आणि माझ्या बिगर तुझ्या बिगर तुझ्या बिगर एक दिस बी नको वाटतो. तुला माहितीये दीपे, माणसासने असंच वाटतं की बायको आली की आईची जागा घेईल, पण कोण कोणाची जागा घेत नसतं. तुला माहितीये, मला जे काय करायचंय ना ते सगळं तुझ्यासाठी फक्त आईसाठी करायचंय. मला एकदा सांग की फक्त, मी लग्नानंतर नोकरी केली तर चालेल का? हो. आणि आता कोणाला विचारायची गरज नाही. बोलल त्याला काय उत्तर द्यायचं हे माहित आहे मला. काय देणार आहेस उत्तर? विचारून तर बघा की नोकरीचं. असं काय बघितलंस त्या फाटक्याच्यात? हा, नोकरीवाला का नाही बघितला? पोटाला पुरल एवढं हाय घरात, आणि ह्यांच्यात माणूस बघितला.
नोकरी नाही. मला लगीन ह्यांच्यावर करायचंय, नोकरीवर नाही. कळलं का? कळलं. पाय पुढे घे. कशाला? घे म्हणतोय ना, घे पाय. अहो, बायको नवऱ्याचं पाय दाबते, नवरा बायकोचं नाही. त्यांच्याकडं तुझ्यासारखी बायको नसेल म्हणून. आता 3 चेंडू शिल्लक आणि 4 धावांची गरज. फलंदाजी करतायत अभिजित पवार. आईला अंपायर मधनच कॉमेडी करायला लागला की. कॉमेडी नाही, कॉमेंट्री. मग मी काय म्हणलं? तो तेच म्हणलाच बहुतेक. आब्या काय बी कर बाबा, एक षटकार मार, एक डायरेक्ट मैदानाच्या बाहेर जाऊ दे. ये तूच खेळ माकडा. स्वतः 4 बॉल आउट झालेस आणि आता दुसरं खेळते तर त्याला शहाणपणा शिकवतेस वय. आता माझं बी लक्ष लागा ना. डबल घे, डबल 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 घे. घे, डबल घे, डबल. अरे घे लवकर, पळ लवकर, पळ. आता 2 चेंडू शिल्लक. बघितलंस माकडा. आता खेळा बाबा तुमचं तुम्ही, परत हारला म्हणजे माझ्या विषयीला. हे ऐकायला मध्ये गप बस की, नरपडे काय लावतोस? खेळ त्याला ती. आब्या तू फक्त प्लेट कर, बाकीचं मी बघतो. हा तू नुसता प्लेट कर म्हणजे मी वर येऊन हारतो मला. हे ऐकायला मॅच होते रे, नाही ह्यात बॅट येतो तोंड फोडलं ना तर बघ. पळ किरण्या, पळ पळ. घे डबल. घे दोन डबल. ह्याला का आऊट झालो असतो. आता 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. द्या कशी जिंकली मॅच? आब्या हा? 100 रुपये घ्या तुम्हाला. अरे नाही नको, पैसे नको आम्हासनी. अरे आम्ही पैशासाठी आलोच नव्हतो, आमची इच्छा झाली खेळायची म्हणून आलो होतो आणि मन भरून खेळलो बघ. अरे मिळालेत म्हणून देतोय, हारलो असतं तर गेलं असतं की आमचं बी. मध्या सांग की याला. नाही नको, आब्या म्हणतोय म्हणजे नकोच लागा. ठेवा तुम्हाला, पण एखादी नवी बॅट घ्या येत नाही. हे कुठं आणले फळकुट, त्यामुळे आऊट झालो मी. नाहीतर असं षटकार मारतो बघ. अरे त्यात फळकुटानं आब्याला जिंकवली की मॅच. अरे बरं असू द्या. सुन्या आता जातो आम्ही, आमच्या घरची वाट बघत असतील. अरे पैशाला नाही म्हणताय, पेप्स्या तरी खाऊन जाऊ. अरे त्याला तरी नाही म्हणू नको. बरं चालतंय, मग आता तिकडनं जाता जाताच खाऊ आणि तिथनंच घरी जाऊ. चला. चल मस्त खेळा. कसं रे तुझं? असू दे, चला पटकन. आब्या लगेच नको घरी जायला, आज ना अंधार पडायचा टाइम आहे. चला की दुसरं काहीतरी खेळूया. मध्या येडाच कर तू. अरे आधीच उशीर झालाय. अरे सकाळपासून आपण जेवलो बी नाही, घरची वाट बघत बसले असतात. पटकन चला, अंधार पडायचा. नको आब्या, घरी गेलं की पुन्हा काहीतरी काम लागतात आणि सुट्टीच्या दिवशी सगळी घरातली कामं काढतात मुद्दाम. उद्यापासून पुन्हा शाळा आहे. हे चला की खेळूया. नको लगा, आमचा आबा कातडच काढताल माझं. आणि तुम्हाला माहित आहे ना किस्त तापट आहेत ते. आणि मग घरातलं काम करून करायचं गार, आणि पुन्हा माकडा आठवड्याभर वाट बघायला लागते. आणि असं पुढच्या सुट्टीला घरातली बाहेर जाऊन देणार आहेत का? नाही ना. मग काय लय उशीर नाही, वाईटच खेळूया. अरे वायच म्हणता म्हणता समधी मॅच संपस्तवर खेळलो आपण. अरे पण आब्या मज्जा आली का नाही? आणि जिंकलो बिला का? चला खेळू आणि लगेच जाऊ.
अरे पण हिथं कुठं काय खेळायला तवा? अरे खेळायला कशाला काय लागते, दगडांनी टिप्पा खेळूया की. हा चालते, त्यातली मजा येते. तुझ्यावर राज्य आलं पाहिजे मग कळेल तुला. कसं येत की मग कळतंय कुणावर राज्य येते ते. बर चला. थांबा दगड स्वतः. हा हा हाय का सगळे? हा गाव दे. रे बारक्या. हाय. हा, ते कशाला चपला ठेवू राहू दे. ठेवाच्या. पडी माझी खायची का? टाकतो. अरे हे केव्हा राज्य, त्याचा दगड रेषेच्या बाहेर आहे. मी बासाहेब माझ्या घरची वाट बघत असते. ए मूस काढेल बघ. आता रडीचा डाव खेळू नकोस. काय झाल्या मगाशी मला मजा येते आणि आता राज्य आलं म्हणतोस मला घरी जायची. पायात तोडील बघ घरी जायचं नाव काढलंस तर. चल दगड दे तुझा इकडे. चला चला. दगड घेते. अरे तुझ्या कुठं देखील टिप टाक तू. ये अरे चला खेळ आहे ना. हो टाकू का? टाक टाक टाक. हा, मला भीतीच वाटत. हा थांब 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 थांब. ओळू एवढा लांब होय. अरे रत्ता तू तिथून इथून टाक. चिडायचं नाही. टाकी टिपला. चला. मी टाकतो. जवळ टाक जवळ टाक. आयला हुकला. मी टाकतो. हुकला तुझा बी. हे बी हुकला. बरं घ्या आता लंगडी घे चल. हा लगा एवढं म्हणले वे मध्ये अर्धी लंगडी घाल की लागा. आय घाल्या मगाशी पेप्सी खाताना म्हणलास का धर्मध्ये अर्धी तुला, आणि आता म्हणतोस हे लंगडी घाल. भाडकाव गप लंगडी घाल चल. अरे हळू. बोटातच व्हायला काय ग? लागलं होय. लय लय. चला पुन्हा खेळू. मला एक दे घे. हा टाक चल. हिरेशे हा मागे टाक तुला. कुठं उलातल्यात काय माहिती. हो का? आली. कुठे गेल तर एवढा वेळ? भाड्यानो घरबीर तुम्हाला दिसत नाही का? अरे का सकाळी आंघोळीला म्हणून गेलाय की तिकडच पसार झाला वय? अरे त्या अंडरपॅन्टी डोसक्यावरच वाळल्या तरी बी तुम्हाला घरी याचं कळ ना? हायला हो की लागा. अरे तू तर मोडक्याच्या समद्यांचा बारीक किडा नाही तुझ्या अंगात. आव ह्याला उद्याच्याला म्हणलं हिरी दुडी घे. गेल काय हो ह्याची याला अक्कल नाही. अरे का बसतो? आराब्या तुला तरी काय पाहिजे ना लेका? घरात सांगून जायचं. आम्ही काय सोडलं नसतं का तुला? एक तर सकाळपासून जेवला बी नसशील. आई किती काळजी करते माहितीये? त्याला आहे का आईची काळजी? हा तिकडे गेला की गेलाच. आता सकाळची शिळी भाकरी खायची. अजिबात ताजी भाकरी मिळायची नाही तुला. आमच्या इक्याला पण आज उपाशी ठेवणार आहे. लय मस्ती आहे त्याला. मी का उपाशी? एक दिवस खेळलो म्हणून वे आणि मी रोज काम करतो त्याचं काय हो? बघितलं का किती मस्ती आहे त्याला? तुला आता सोडलाच पाहिजे. बरं बरं कामचं मारून टाका. जगेवलं का झालं एवढं दिवस? जेवण घ्यायचं नाही माझा. ए चल घरला. आव आता घरी देणार आहे की का गावात भाकरी मागून खाऊ? चला. आव मला कुठे टाक. आब्या आता तुझं काय करायचं? आता माझं काय चुकलं म्हणल्यावर
तू म्हणशील तर करतो. मग जा आड्यावरनं पाणी घेऊन ये. अगं मी आणले की आई मगाशी. मी म्हणते ना. आत्ते अगं दमला येतो आणि त्या दिवशी सुट्टी घेऊन काम केलं की त्यानं. मग आज वाईज खेळा म्हणून कुठं बिघडलं. आणि तसं बी त्याची चूक त्याच्या लक्षात आली आहे. सांगून जायला पाहिजे होत त्यानं. इथून पुढे सांगून जाईल हाय का नाही. हा इथनं पुढे सांगून जाईल. बरं जाऊ दे जेवून घे आणि ताजी भाकरीच खाय. सकाळची शिळी टाकते गुरांना. वय तू का नाही लवकर लगीन करून ये बघ घरी. आई समजा तुझंच ऐकते. चला चला